यांचे दोन संसारात लागले ना आई मुलं वारल्यावर मग ते आळंदीला परत आले. आळंदीकर आई मुलाकडे म्हणजे मीनाक्षीची आई मुलाकडे मीनाक्षी त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव पुढे रुक्मिणी ठेवण्यात आलं. रुक्मिणी आणि विठ्ठल आळंदीला परत आले. राहिले बरेच दिवस राहिले, मुलबाळ झाला नाही. स्वप्नात दृष्टांत झाला होता पण मुलबाळ झालं नाही. विरक्त ती त्यांची पुन्हा वाढायला सुरुवात झाली की काय लग्न करून फायदा झाला, मूल नाही बाळ नाही, स्वप्न खोटं निघालं. विरक्तपणा वाढत गेला. त्यांनी सांगितलं की मला संसार करायचा नाही. हळूहळू आपल्या बायकोला पुन्हा 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 तेच वाक्य तेच, मला वाटतं संसार संन्यास घ्यावा, मला वाटतं संन्यास घ्यावा, मला वाटतं संन्यास घ्यावा. एक दिवशी नाराजीने बायको म्हणजे रोज काय संन्यास म्हणतात, जर जायचं तुम्हाला असं सहज म्हणाले. आपल्याकडे म्हणले बघा, कावड्याला उडायचं आणि खाण्याला मोडायचं. ते निमित्तच गाठले आणि विठ्ठल सरळ काशी गाठले, निघून गेले. म्हणजे रुक्मिणी माता भयंकर परेशान झाल्या. रुक्मिणी मातेची आई दुःखी झाली, कारण म्हातारे झाले होते. एकुलती एक मुलगी आणि जावळ सोडून निघून गेला. अनेक डॉक्टरांना साहजिक होतं. अतिशय दुःखात दिवस सुरू झाले आणि त्यांनी सरळ काशी गाठली. ज्या ठिकाणी रामानंद, काही ठिकाणी श्रीपाद स्वामी म्हणून लेख आलेला आहे, काही ठिकाणी नरसिंह म्हणून लेख आलेला आहे. काही असू तर तिथे एकच असणार आहेत. रामानंद स्वामी, श्रीपाद स्वामी आणि नरसिंह त्या त्यांच्या आश्रमामध्ये आले आणि तिथं आपलं शिष्यत्व स्वीकारलं आणि आपली सेवा तिथून सुरुवात केली. त्यांचं नाव चैतन्य ठेवण्यात आलं. आता इकडे रुक्मिणी माता अतिशय दुःखी झाली. आईवडील म्हातारे झाले, त्यावेळेला ओझं पडलं, जावई निघून गेला. अतिशय दुःखी अंतकरणानंतर रोज इंद्रायणीमध्ये स्नान करायचं, तुळशीला पाणी घालायचं आणि तिथं सुवर्ण पिंपळ नागपाऱ्याच्या दारामध्ये आहे. त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालायची. कोणाच्या दारामध्ये आहे? जयाची वारी सोन्याचा पिंपळ, जयाची वारी सोन्याचा पिंपळ, जयाची वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेणा गोरे, अंगी ऐसे बळ सरासरी त्या सुवर्ण पिंपळाला 100 प्रदक्षिणा घालायच्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मोठ्याला टोटा होता, अलग तुम्ही त्याला म्हणत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हणतात. 1,00,000 प्रदक्षिणा पूर्ण होत आल्या. सरासरी एका प्रदक्षिणेमध्ये 40 ते 50 वेळेस रामकृष्ण हरी, रामकृष्ण असे आणले असेल. म्हणजे मला तर असं वाटतं जगातला हा एकमेव पिंपळ असा आहे की त्याच्या भोवती एका मातेनं 40 ते 50 वेळा 50 झाल्या. म्हणजे प्रदक्षिणा एका प्रदक्षिणा 40 ते 50 वेळा रामकृष्ण हरी म्हटलं म्हणजे काय 1,00,000 गुणिले 40-50 म्हणजे जवळपास 50,00,000 वेळा रामकृष्ण हरी ते नाव ऐकलं एका मातेच्या मुखातलं. तो एकमेव पिंपळ असेल. जय जय द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे गोळे गोळे. म्हणजे हा रेडा पुण्याची ताकद असणाऱ्या ज्ञानोबाराच्या दारातलं सुवर्ण पिंपळ किंवा ज्ञानोबाराय जन्माला आले होते म्हणून हा सुवर्ण पिंपळ अगोदरपासूनचा आहे. आजही तिथे आहे आपल्या दारामध्ये दारामध्ये. असो रामानंद स्वामीला दृष्टांत झाला स्वप्नामध्ये. त्याने बाबा तुझ्याकडे चैतन्य नावाचा जो शिष्य आलेला आहे त्याला संसारात परत पाठव, कारण मला संसारात जायचे आणि मुलं बाळक होणार आहेत. रामानंद स्वामी डोंगरावर होते. दक्षिण भारतामध्ये येत असताना आळंदी आल्यानंतर सुखा दृष्टांत झाला होता आणि आळंदी इंद्रायणीमध्ये स्नान केलं. काही संन्यासी माणसं जे सात्विक माणसं होती पूर्वीच्या काळातली सतत फिरत राहायची, भारत भ्रमण करत राहायची. त्याच्यामध्ये रामानंद स्वामी सुद्धा उपदेश करत फिरत राहायचे. आजी परिसंत मंडळी फिरत असते बघ, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी. संन्यास आश्रमातल्या असल्यानंतर फिरतातच, पण संसारिक संत सुद्धा काही वेळा फिरत असतात. तर रामानंद स्वामी फिरत फिरत आळंदीला आले आणि त्या पिंपळाच्या बुडाला बसले तपस्या करताना. रुक्मिणी माता रोजच्या प्रमाणात इंद्रायणीमध्ये स्नान करून तुळशीला पाणी घालून त्या प्रदक्षिणा घालण्यासाठी आली. दिसायला सौभाग्यवती दिसत होती, कारण सगळे दागिने अंगावर होते. एक सात्विक प्रवृत्तीची महिला दिसली आणि तिने त्या रामानंद स्वामीच्या पायावर डोकं ठेवलं. एक फार महात्मा दिसतोय, पुरुष दिसतोय, महात्मा पुरुष म्हणून नमस्कार केला आणि तिचं सौभाग्याचं लिहिणं कोणी काय म्हणाले, इष्टपुत्र सौभाग्य तुला पुत्र होते. हसल्याच प्रेम माता. हसल्यानंतर रामानंद स्वामी का हसलीस बाई, असं मिस्टेक का हसली. त्यामुळे महाराज तुमचा आशीर्वाद व्यर्थ जाईल का. हो मी सौभाग्य ते खरं आहे, पण माझ्या नवऱ्यानं संन्यास घेतलेला आणि सोडून निघून गेलेले आहेत. आता मला कसं काय निर्माण होऊ शकते. रामानंद स्वामी माझा आशीर्वाद व्यर्थ जाऊ शकत नाही असं म्हणा. ब्रह्मचारी आहे, सात्विक वृत्तीचा आहे आणि माझ्याकडून आशीर्वाद दिला व्यर्थ जाणार नाही. रुक्मिणी मात्र त्यांनी विचारलं तुझा पती कोण होता, काय करतो. रुक्मिणी मात्र त्यांच्या घरी गेले, आईवडिलाची भेट घ्यावी.
आणि सांगितलं असं सांगतात ते असं सोडून गेले. यांच्या मनामध्ये मीच चमकली आणि मला स्वप्नदर्शन पण झालेलं आहे आणि नेमकी हीच महिला निघाल्याचा आपलं 100% चैतन्य नावाचा जो माझ्याकडे शिष्य आलेला आहे तोच हिचा पती असणार आहे. मग रुक्मिणी मातेला त्यांच्या मुलाला त्यांनी सांगितलं तुम्ही सर्वजण माझ्यासोबत काशीला चला, तुमचा जावई तुमचा पती मी तुम्हाला परत करतो आणि यांना घेऊन ते काशीला परत आले. काशीला परत आल्यानंतर रोजच्या प्रमाणे जेव्हा चैतन्य स्वामी आपल्या पूजा पाठ करत होते तर गुरुने आवाज दिला, चैतन्य इकडे ये. आता रोजच्या आवाजामध्ये आजच्या आवाजामध्ये फरक होता. यांना जाणून की आज काहीतरी अवघड घडलेलं आहे. तोपर्यंत सासू सासरे आणि बायको त्यांच्यासमोर आली नव्हती, आतल्या खोलीवर बसले होते. रामानंद स्वामींनी बोलून घेतलं आणि तुला लग्न झालेलं आहे, तुला संसारात परत जावं लागेल. रामानंद स्वामी म्हणाले की विठ्ठलपंत म्हणाले गुरुदेव काही करा पण मला संसारात परत पाठवू नका. अरे नाही बाबा म्हणे स्वप्नदर्शन झालेलं आहे, तुला संसार करावा लागणार आहे, जावं लागेल. गुरुदेवाला समोर बोललं, सासूसासऱ्यांना समोर बोललं, हाच तुमचा जावई आहे का, हीच तुझी पत्नी आहे का, हीच सासूसासरे आहे का. एकमेकांची ओळख पडायला वेळ लागला नाही आणि रामानंद स्वामी म्हणाले हा माझा आदेश आहे, तुला संसारात परत जावं लागेल. गुरुचा आदेश ऐकावाच लागतो, गुरुजी म्हणते ऐकावंच लागतं आपल्याला. गुरु विना सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरूचं ऐकावंच लागलं. त्यांच्याशिवाय जन्मात उद्धार होत नाही. आपला सद्गुरू सारिका असला पाठीला काही ज्ञानकार्य सुद्धा म्हणतात. आणि सद्गुरूशिवाय मार्ग आपल्या संसारातून करण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. आणि ह्या सद्गुरूचं ऐकणं भाग होतं तर ते स्वतःहून सद्गुरू करून घेतला होता. आता गुरुची आज्ञा होती की संसारात परत जा. आता तिथं बालिकेने एवढं सांगावं लागतं की सद्गुरूंनी त्यांना असं 2 शब्द बोलून परत पाठवलं नाही. तिथं अतिशय परिपूर्ण असा विधी केला. ज्या काळात ज्या पद्धतीचा विधी करणं आवश्यक होतं, ज्या कारणास्तव पूर्ण विधी केला. जणू काही नवीन जन्म झाल्यासारखा. म्हणजे संसारात येण्यासाठी जो विधी आवश्यक आहे, अर्थात ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी जे आवश्यक आहे, म्हणजे संन्यास आश्रम सोडण्यासाठी जे आवश्यक आहे तो विधी केला. संन्यास आश्रमातून मुक्त केलं आणि ग्रस्ताश्रमाला परत पाठवण्याचा अर्थ पुनर्जन्म केला. पुनर्जन्म म्हणजे लोकांना बोलायला संधी राहिली नाही, कारण त्यांचा संन्यास आश्रम तिथं संपवून टाकला. अशा प्रकारचा विधी केला. लग्न लावल्यानंतर विधी करतो ना आपण संसारात जातो म्हणून, अगदी त्या प्रकारचा विधी करून त्यांना परत पाठवलं. जणू काही नवीनच जन्म झाला अशा प्रकारची विठ्ठलपंताची परिस्थिती केली आणि परत आळंदीला पाठवलं. आता हे आळंदीला आले. आळंदीमध्ये लोकांना चर्चेचं उदाहरण आलं होतं. संन्यासाश्रमात गेला, संन्यासाश्रमात गेला, परत आला तर लोकांना काम धंदा नाहीच आहे. सारखे नाव ठेवू लागले, सारखे नाव ठेवले की असाच आहे तसाच आहे. बोलायला लोक ठेवून बोलणार आहेत का? कोणाच्या तोंडावर हात ठेवता येत नाही. विठ्ठलपंताने वाईट वाटू लागलं, रुक्मिणी मातेला वाईट वाटू लागलं, विठ्ठलपंतांच्या सासू सासऱ्यांना वाईट वाटू लागलं. पण दुसरा पर्याय नव्हता. परत आले. छळ सुरू झाला संसारामध्ये. मग असा छळ सुरू झाला म्हणजे कंटाळून काय म्हणाले, काय करावं बोलता म्हणून तरी आपल्या आपेगावाला ब्राह्मण कमी आहे, आपण आपल्या आपेगावाला परत जाऊ. ही दोघं नवरा बायको आपेगावाला परत आले. आपेगावाला ब्राह्मण मंडळी कमी होती, त्रास कमी होत होता, तरी पण त्याही लोकांनी वाणी टाकलं होतं. कारण आळंदीत त्या लोकांनी स्वीकार केला नव्हता, आळंदीतल्या ब्राह्मणांनी स्वीकार केला नव्हता. आणि तीच प्रथा आपेगावामध्ये राहील. तर घरं कमी असल्यामुळं, ब्राह्मणाची घरं कमी असल्यामुळं त्रास कमी झाला आळंदीच्या तुलनेमध्ये. आणि एका पाठी 4 लेकरांना जन्माला आली. सर्वात मोठी निवृत्तीनं ती कोणाचा अवतार आहे? सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णू
ते लोकांचे टोमणे चालूच होते. विठ्ठल कंटाळा वाटला आहे होता समाजाचा, पण पर्याय होता दुसरा. जगण्यासाठी समाजात राहणं भागत होतं, प्रथा पाळणं भागत होतं, समाजाच्या रूढीप्रमाणे जगणं भाग होतं. बोलणं खात ही लेकरं मोठी होऊ लागले. कोण? निवृत्ती ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई मोठी होत होती. यांच्याही लक्षात येत होतं की समाज आपल्याला वाईट बोलतोय, नाव ठेवतोय, आपल्या आईवडिलांना नाव ठेवतोय आणि आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना दुःख होतं. याची सगळी जाणीव होती. आणि एक दिवशी कुटुंबाने चर्चा केली, 4 भावांना 4 लेकरं आणि माझ्याकडून चर्चा केली की काही दिवस आपण यात्रा करून येऊया. म्हणजे थोडंसं समाधान लागेल ह्या वातावरणात आपण बाहेर पडतो. कधी कधी आपण घरात कंटाळायचं म्हणत नाही का, घरात म्हाताऱ्या माणसाला म्हणतो आजीला म्हणतो जा जरा डोक्यावर तरी बसा, त्या मंदिरात जाऊन बसा, थोडंसं वातावरण बदलून माणसाला बरं वाटतं. नंतर तिला येत जा थोडं वातावरण बदलतो. दोन माता म्हणतो 2 वाजता येत जा आणि 5:40ला येत जा. येत आहे त्यासोबत आम्ही त्या 4 2 होतो. कारण थोडं वातावरण बदलतं ना, आपण घर सोडतो, आपण बाहेरच पडत नाही. जगातल्या ज्ञानापेक्षा आपल्याला स्वतःला स्वतःची ओळख व्हावी यासाठी सत्यामध्ये, कीर्तन प्रवचनामध्ये, भजनामध्ये, पारायणामध्ये यायचं. कळत नाही आपल्याला तर आपला स्वतःचा परिचय होतो. आपण तिथं बसून बघतो संतांच्या बरोबरीला, त्या संतांना असं त्यांनी हे केलं, प्लॅनिंग विचारण केलं ते आपल्या लक्षात येतं. आणि घरात बसून रोज तेच आपला म्हणजे तोच टीव्ही, तीच मोबाईल, तोच बघायला लागतो, किती बोलणं चालणं संसारात चालत राहतो. त्याच्यामध्ये बाहेर घ्यायला मिळतात तर पडायचं. आता ही मंडळी बाहेर पडली. कुठे पडली बाहेर? त्र्यंबकेश्वरला आली. त्र्यंबकेश्वरला आले. त्र्यंबकेश्वर अतिशय जंगल होता. आधी गेल्यानंतर आपल्या लक्षात येतो फार मोठा पहाड आहे आणि खूप जंगल आहे. आता रस्ता वगैरे झालेला आहे. 10-15 वर्षाचा रस्ता पण नव्हता. आणि ही परिस्थिती आपण 700 वर्षांची पाहत आहे. त्र्यंबकेश्वरला आले. त्या जंगलामध्ये वाघाच्या डरकाळीचा आवाज आला आणि भावंडी फुटली, आईवडील फुटली. हे 3 भावंडे एकीकडे आले, आईवडील एकीकडे आले. त्याच्यात नंतर थोड्या वेळानंतर भेटी झाल्या, पण निवृत्तीनाथाची भेटच झाली नाही. आणि निवृत्तीनाथ चुकून एका गुहेमध्ये गेले, ज्या गुहेमध्ये गहिनीनाथ होते. आणि त्या गहिनीनाथाचा उपदेश झाला. काय होतं त्र्यंबकेश्वरला, काय येते त्र्यंबकेश्वरला, त्याची माहिती आपल्याला सांगतात. त्यांनी सांगितलेली आपल्याला. त्या ठिकाणी गंगेचा उगम झालेला आहे. गंगा तिथे आहे. नुसतं वाचलं जरी गंगा म्हटलं आपलं तर आपल्याला वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरीला दृष्टी जरी पडली, प्रदक्षिणा घातली तर आनंद जन्माच्या पाप जातात असं आमचं मार्ग म्हणतात. वाचेनं गंगा जरी म्हटलं तर आपली पाप जातात, आपला उद्धार होतो. अशा पवित्र ठिकाणी मंडळी आली होती. तर त्यात गहिनीनाथ चुकून गुहेमध्ये गेले, निवृत्तीनाथ गेले, गहिनीनाथाच्या गुहेमध्ये गेले आणि योग त्यांचा भेटीचा होताच पूर्वीप्रमाणे ठरल्याप्रमाणे गहिनीनाथाच्या गुहेमध्ये त्यांना मार्गदर्शन मिळालं, आत्मज्ञान मिळालं, गुरुचा उपदेश झाला. तो पण ही मंडळीतले 3 भावंड आणि आईवडील त्र्यंबकेश्वर क्षत्रियच थांबले. जवळपास 2 महिन्याचा काळ गेला असं सांगितलं शास्त्रामध्ये वाचायला मिळतं आपल्याला. आणि 2 महिन्याच्या काळ 2 महिने निवृत्तीनाथाची वाट पाहत होते. 2 महिन्यानंतर निवृत्तीनाथ आले, परिपक्व होऊन आले, आत्मज्ञानावर परिपक्व होऊन आले. अतिशय आनंद झाला कुटुंबाला, सगळ्याला आनंद वाटला. आता निवृत्तीनाथाकडे जे ज्ञान आलं होतं ते निवृत्तीनाथाने आपलं सगळं ज्ञान आपला भाऊ ज्ञानोबाला दिलं. त्यांच्या डोक्यावर हात होतं, मोठ्या भावाने दिलं. ज्ञानोबायांनी जेवढं निवृत्तीने दिधले माझे हाती, माझे हाती. निवृत्तीने दिधले माझे हाती. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला धरे, ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवाला धरे. निवृत्तीने दिधले माझे हाती, माझे हाती. निवृत्तीने दिधले माझे हाती. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने बोल दिले संपूर्ण माझे हाती. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला धरे, निवृत्तीने दिले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ज्ञानोबायांचे मोठे पण बघा किती मोठे पण आहे. स्वतः म्हणतात की माझ्या याच्यात काहीच नाही, शिवकुणी दिले, माझ्या दादानी दिलं, माझ्या दादानी दिलं. आणि मोठ्या भावाचं मोठे पण बघा, स्वतःकडे काहीच करून घेतलं नाही, स्वप्न आपल्या भावाला दिलं. ऐकत आहे ना, ऐकत नाही बाकीचे पुरुष म्हणून. निवृत्तीला त्यांनी सगळं आपल्या लहान भावाला दिलं आणि लहान भाऊ म्हणाले की माझ्या याच्यात काहीच नाही, सगळं माझ्या दादाने दिलं. आपण असंच म्हणतो का संसारात? जर असं म्हटलं ना तर 50% संसारात ते भांडणच केली. मी तुम्हाला चुकीचं सांगत नाही. आता मी फार IAS पदापर्यंत आणि 70 पदापर्यंत काम केलेला माणूस आहे.
50% जास्त भांडणं बहीण भावाचे, सख्या भावाचे 50% शेताचे, बांधाचे, विहिरीचे, सख्या बहीण भावाचे होता. पहिलं भांडण तलाठ्याकडे, नंतर मोबाईल नायब तहसीलदार, नंतर डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, नंतर ॲडिशनल कमिशनर, नंतर कोर्ट शासन 50%पेक्षा 2 फुटाचे, 4 फुटाचे, 1 फुटाचे, अर्ध्या फुटाचे, विषयाचे. आणि इकडे बघा भजनात यायचं कीर्तनाची सोन्यांना तुकारामाचा निवृत्ती महाराज विजय म्हणायचा. निवृत्ती महाराज काय वाटले बघायला, त्या गुहेत गेले, सगळ्याला सोडून गेले, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि सगळं आपल्याला भावाला देऊन टाकलं. आता भावाला जर भाऊ काय म्हणला असता, मी केलं सगळं. गुरुचे नाव सुद्धा घेतले बरेच लोक, मायबापाचं नाव घेणं सुद्धा लाज वाटतं, मी केलं म्हणतात सगळं. माऊली म्हणत नाही, माऊली तुम्हाला दिलं नका. निवृत्ती दिले माझे ज्ञानदेवाला घरी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दिले संपूर्ण माझे. एकदा आणि अनेक वेळा जेव्हा ज्ञानेश्वरी पुस्तकात ग्रंथ लिखाण झाला, काय म्हणाले माऊली, तुमचे तुम्ही केलं निवृत्ती, आता तुमच्या कृपेने झालं. ये दूर माझे जीवले पायी भगवान. म्हणून हे तिथलं सगळं अध्यात्म आपल्याला काय सगळं निस्वार्थ याच्यामध्ये कुठलाच आपला स्वार्थाचा भाव नाही, म्हणून सगळं टिकलेलं. असं निवृत्तीने माऊलींना उपदेश केला. आत्मज्ञानानं परिपूर्ण झाली होती सगळी मंडळी आणि आईवडिलांना चिंता वाटत होती की आपल्या लेकरांची गुंज करावी. आता या आत्मज्ञानानं परिपूर्ण झालेल्या माणसाला मुलगीची काय गरज होती, पण लोकहित किंवा लोकांच्या समाजातल्या रूढी परंपरा पालन करण्यासाठी, आईवडिलांच्या समाजात ठेवण्यासाठी त्यांनी मुलगीसाठी होकार दिला. तर ठीक आहे बाबा, करायची गरज आपण करू, पण आम्ही जातीबाहेर पडलेले आहोत. असं आईवडिलांना वाटत होतं की आम्हाला जातीबाहेर टाकलंय, गावाच्या बाहेर घातलेलं आहे आणि आज नव्हते आम्ही मरणार आहोत का होऊ लागलो, पण आमच्या लेकरांचं काय भवितव्य, समाजाने त्यांना स्वीकारावं म्हणून गुंज करायची. कारण आमच्या नजरेसमोर जर गुंज झाले, आम्ही सुखाने वाढू शकतो, आमच्या लेकरांना समाज स्वीकारा असं वाटेल. आणि हा मनातला दुःख भाव होते. अनेक लोकांकडे जात होते, ब्राह्मण लोकांकडे जात होते, विचारत होते की आमच्या लेकरांची गुंज करा. आणि मायबाप आपल्या लेकरांकडून आळंदीमध्ये आले. कुणाकडे आले, ब्राह्मण सभेसमोर गेले, त्या ठिकाणी लेकरं गुंजीसाठी आली होती आळंदीमध्ये. तिथे घेऊन गेली, त्याला विनंती केली की बाबांच्या मुलांना गुंज करायला परवानगी द्या, गुंज करायला परवानगी द्या. आता ब्राह्मण सभा भरली, डोक्याला मोठी ती माणसं, त्याला पंत म्हणतो आपण. संत कशाला म्हणतो, हृदयाला मोठा असणारा, मनाला मोठा असणारा संत पंत म्हणतो आपण. संत हे पंतच असतात, पण सगळे पंत संतच असतात असं नाही. बुद्धीला मोठी होती माणसं सगळी. मला तर कधी कधी शब्द फार अवघड वापरावे वाटतात की त्या काळात जे त्या गादीवर बसलेली जी ब्राह्मण मंडळी होती ना, यांची ती मूर्ख मंडळी जगाच्या पाठून कुठेच नसेल असं मला मूर्ख कुठेच नसेल. का वाटतं मला असं, त्याचं कारण असं आहे, या ब्राह्मण लोकांनी काय सांगितलं की तुमच्या मुलांची जर गुंज करायची आहे ना, तर तुम्हाला देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल. काय करावं लागेल, देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल. मूर्ख शब्द का वापरला लागला, त्याचं स्पष्टीकरण करू, पुन्हा आपण तिकडे जाणार का शब्द वापरला. आता मायकवाड देहांत प्रायश्चित घेतली हे तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आता देहांत प्रायश्चित घेतात, ही लेकरं पुन्हा तिकडे गेली. कशासाठी गेली, आम्हाला गुंज करायची परवानगी द्या ना. त्याने काय निर्णय दिला होता की तुम्ही जर देहांत प्रायश्चित घेतलं तर तुमच्या मुलाची मूल होऊ शकेल. आपण देहात प्रायश्चित घेतलं ना, आता पुन्हा ही लेकरं तिथे गेली, आता आम्हाला द्या ना परवानगी. आता हे ब्राह्मण मंडळी काय म्हणाले, नाही आम्हाला अधिकार नाही, तुम्हाला पैठणला जावं लागेल. आणि जर पैठणला जावं लागणार तर मग ह्याच्या मागं मारण्याचा अधिकार तुम्हाला होता का, मग तुम्ही तेव्हाच म्हणायचं ना, जा तिकडे जाऊन घ्या, तिकडे जाऊन तुम्ही तिकडे जाऊन बघा म्हणायला पाहिजे होतं ना. म्हणजे तुम्ही मारून टाकता, ज्या कारणासाठी मारता आणि त्या कारणासाठी विचारता म्हणता की आम्हाला अधिकार नाही, तुम्ही पैठणला जा. म्हणून हा मोठा शब्द वापरला. असं की तिथे आली, त्यांनी आदेश देऊन टाकला की तुम्हाला प्रायश्चित घ्यावं लागेल. उल्लेख ह्याच्यामध्ये आलेला आहे की प्रयागला जाऊन यांनी आपलं देहांत प्रायश्चित घेतलं, आई वडिलांना शिक्षा झाली. आता ही लेकरं पोरकी झाली, लेकरं पोरकी झाली. ह्या लहान लेकरांना लहानाचं लेकर करण्यामध्ये आपल्या मराठवाड्यातल्या परभणीच्या भोजलिंग बाबाचा संबंध याच्यामध्ये येतो. भोजलिंग बाबाची परिस्थिती साधारण होती, तरी पण या लेकरांना खांद्यावर घेणं, कळवणं, त्यांच्यासोबत राहणं हे भोजलिंग बाबाने केलं. म्हणून परभणीच्या भोजलिंग बाबाचा उल्लेख याच्यामध्ये करणं आवश्यक वाटतं. आता ही मंडळी, ही लेकरं बाळा भोजलिंग बाबा सगळे पैठणला निघाली. कशासाठी, ब्राह्मणाच्या सांगण्यावर. पण ह्या ब्राह्मण मंडळीने काय केलं, जाताना तुम्हाला आम्ही पत्र देतो, त्या पत्राच्या आधारावर तुम्हाला निर्णय तिथे मिळेल. आणि पत्र लिहिलं, कसं पत्र लिहिलं बघा. आता या ताई माझ्या ओळखीच्या, असं कल्पना करा. मी या ताईला म्हणलं, अहो ताई तुमच्या गावात फलानी मुलगी आहे ना, आमच्या मुलाला करायची. काय म्हटलं मी, तुमच्या गावातली फलानी मुलगी, एक शांता नावाची मुलगी आहे, ते आमच्या मुलाला करायची. या ताई मला म्हणलं, ते काय शांती, माईला उलटं बोलते, बापाला उलटी बोलते, करता करते, कळत राहते, अभ्यास करणं, गोंधळ खाते, फळ जा ना बघायला, जा ना बघायला. आता मी बघायला जाईल का, आईने एवढं सांगून टाकलं, तिच्यामध्ये बोलतं भडभड कसं जाईल. अगदी त्याच्यापेक्षा बेकार पत्र लिहिलं. त्याच्या बापानं असं केलं, त्याच्या आईला कसं केलं, हे अशा येतं तशा येतं, फळायला सांगतं जा हे पत्र घ्या आणि पेटीमधून शुद्धीपत्रक आणा. पत्र वाचल्याबरोबर कळलं की आपल्याला शुद्धीपत्रक मिळूच शकत नाही, का अतिशय अपशब्द त्याच्यामध्ये वापरले.
वाईट शब्द तिथे वापरलेले आहे. आपल्याला मुंजीचा अधिकार मिळूच शकणार नाही. आता ही सगळी मंडळी परिपक्व झाली ते आत्मज्ञानाला निवृत्तीला सोपानदेव त्या ज्ञानोबराय मुक्त यांना गरज नव्हती शुद्धीपत्रकाची. कारण का सोपानदेव म्हणाले की ज्यावर ऋषी गोत्रही नाही तरी त्यांची मुंज झाली पुढच्या काळामध्ये. वशिष्ठ कोण आहेत? दासीपुत्र आहेत वशिष्ठ. विश्वामित्र कोण आहेत? वेशेपासून जन्माला आलेले आहेत. अगस्त्य ऋषी कोण आहेत? आर्तभागापासून जन्माला आलेले आहेत. व्यास कोण आहेत? मत्स्यकन्या प्राशुरपासून जन्माला आले आहेत. सर्व ऋषी हरणापासून जन्माला आहेत. गौतम पांडव यांच्या जन्माचं काय? वाल्मिकाचं काय आहे? दुर्वास ऋषीचं काय आहे? सगळ्यांची एकापेक्षा पण कृपाचार्य काय? द्रोणाचार्य का? कोण दुर्वा जन्माला, कोण कशात जन्माला, पुन्हा त्या त्याच्या पांडवात जन्माला. यांना कुठले जन्म आहेत? यांना कुठे मायबाप होते? पांडव कोण आहे? आता काय आपण मौलिक प्रमाण दिलं अयोनी शब्द वापरला. कोणाच्या बाबतीमध्ये? प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये. पिंडातून जन्म झालेला आहे. पिंडातून बरोबर ना. हनुमंतराचा जन्म पिंडातून झाला. हे सगळ्या महात्म्याला जगाने स्वीकारले. आमचा जन्म तर मायबापासून झालाय ना. आम्हाला काय गरज आहे मुंजीची? आम्हाला काय समाजावर टाकू शकतो? किती सुंदर वाक्य आहे बघा की एवढे उदाहरणं त्यांनी दिले की एवढ्या वेगळ्या प्रकारे जन्म झाला लोकांचा. हरणाच्या पाडातून झाला, अजून कशातून झाला, अजून कशातून झाला. त्यांना सगळ्यांनी समाजाने स्वीकारले. आम्ही एवढे पापी आहोत का की आम्हाला समाज स्वीकारण्याला मुंजीला पाणी घ्यायची गरज पडते? तर ज्ञानोबाने समजून सांगितलं की सोपाना असं करून चालणार नाही. आपल्याला जगाचं कल्याण करायचं आहे. त्यामुळे आपल्याला समाजाच्या चालीरीतीनुसार हळूहळू त्याच्यापासून समाजाला नीट करावं लागणार आहे. लोखंडाने लोखंड कापावं त्याप्रमाणे समाजाचं बोलणं खात आपल्याला पुढे जावं लागणार आहे. म्हणून पैठणच्या सभेसोबत आपल्याला जावंच लागेल. आणि असं करण्यामुळे सगळ्या शांत चित्ताने विचार केला आणि पैठणच्या सभेसोबत ही मंडळी तिथे आली. कुठे आली? पैठणला आली. ज्ञानेश्वर महाराज पैठणला आल्यानंतर गावात प्रवेश करण्याच्या अगोदर विहीर होती आणि खूप तहान लागली होती यांना. मुक्ताईने सांगितलं मला तहान लागले की चारही भावंड त्या विहिरीमध्ये उतरली. चारही भावंड त्या विहिरीमध्ये उतरली आणि पाणी पिऊन बाहेर आल्यानंतर एका बाईनं बाहेर झाला. अरे बाप रे, म्हणजे भूत असणारी विहीर आहे. त्या भूताची विहिरीमध्ये गेली कशी उतरले. अगोदर ती ओरडली भूत आहे, भूत आहे, पळाली. अरे आम्ही भूत नाही म्हणे बाबा, आम्ही सोपा नाही. नंतर ते ज्ञानदेव आहे, मुक्ताई आहे. पण तिला आवाज ऐकला. माणसासारखा आवाज येतो. दुसऱ्याला आवाज दिला, तिसऱ्याला आवाज दिला. हळूहळू भीत 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 म्हणजे या लेकरांजवळ आली आणि विचारलं अरे बाबा तुम्ही विहिरीतून पाणी केलं ना? हो विहिरीतून पाणी केलं. पाणी चांगलं लागलं तुम्हाला? भूतानं ते धरलं काहीच भूतीत पीत आलं. आणि पाणी कोण तुम्हाला पाहिजे तर चला आम्ही लावून दाखवतो. 4-5 किलोमीटर अंतरावरून पाणी आणायची लोक उन्हाळ्यामध्ये. पण त्या विहिरीत उतरत नाही. कोणीतरी आपोआप पसरली असेल त्यात भूत आहे म्हणून. कारण असे समाजामध्ये फार सहज होते बरं का. तुम्ही रस्त्याने जाताना क्रॉस करताना फक्त तुमची गाडी किंवा रस्त्यात उभा करता तुम्ही उभं राहा आणि असं वाकून बघायचं रस्त्याच्या खाली. परत झाडाझुडपामध्ये काय मोठा असणार आहे बाबा, एवढ्या मोठ्या खानाला धरले एवढंच मला निघून जा पुढे हळू. तर खरं जर आलं ना अर्धा तासात 100 पण असतो बोलते. 2-4 हारणे घेऊन फलानं झालं लयच मोठा आज करायला बघितला काही नसतं. आपल्याला मोठं वजन घेऊन जातं. बरं रिकाम टेकडी माणसं असे धंदे करतात आणि त्याच्यामध्ये सामान्य माणसं सुद्धा भरपूर जात असतात. तसंच झालं की तुम्ही या विहिरीतून पाणी कोणाला लागता याच्यामध्ये भूतं आणतात. अरे भूत वगैरे काही नाही. लोकांना फार आनंद वाटला. एवढ्या लांबून जाऊन 4-5 महिला पाणी आपण आणतोय. डोक्यावरून पाणी बनवतोय. आपल्या घराजवळ पाणी सोडून देतोय. तो चुकीचा याच्यामध्ये प्रसाद केला होता आणि या लेकरांना खंड्यावर उचलून नाचू लागले. थोडंसं वैभव आला. अनेक कालावधीनंतर आईवडील वाढल्यानंतर कुणीतरी बुद्धी बाबाच्या नंतर प्रेमाला स्वीकारला होता मिळाला. त्या लेकराला आनंद वाटला. याने विचारलं की मला असं पैठणमध्ये जायचं आहे आणि मला असं निंदीसाठी परवानगी घ्यायची आहे. लोक म्हणून लागले की भूत पिशाचा तुम्ही घाबरत नाही. अशा विहिरीत उतरतात तुम्हाला मुंजीची काय गरज आहे? परवानगीची काय गरज आहे? पण शेवटी अधिकार असतो. सामान्य माणसाच्या बोलण्याला कधी महत्त्व पण येत नाही. असं ही मंडळी पैठणमध्ये आली आणि थोपून एका वट्यावर बसली. वट्यावर बसली. एक वृद्ध माणूस संध्याकाळच्या फारूच काढली त्या घराकडे आला. त्यांनी विचारलं काय रे बाबा कुठले आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं त्यांना आपेगावचे आहोत. आपेगावच्या म्हणल्यावर म्हाताऱ्याला फार आनंद वाटला. आणि आपेगावचे माझे विठ्ठलपंत त्याच्या गावचे का? कारण विठ्ठलपंत त्यांचा भातचा होता. माझे विठ्ठलपंत त्या गावचे, रुक्मिणीच्या गावचे. हो हो विठ्ठलपंत माझे वडीलच होते, माझ्या आईच. त्यांना खूप आनंद वाटला की आपल्या भाषेची चरित्र घडली. अतिशय आनंदाने जवळ घेतला आणि हळूच विचारला त्यांनी की बाळांनो माझा विठ्ठलपंतांनी रुक्मिणी कशी आहे? आता आनंद सांगायचा का दुःख व्यक्त करायचं? यांनी सांगितलं की असं घटना घडली. माझ्या आईवडिलांना देहांत घ्यावं लागलं आणि आम्हाला शुद्धीपत्रकासाठी पाठवले. कृष्णकांत म्हणाले काहीही झालं तर माझा कितीही त्रास झाला मला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मुंजीचा अधिकार मिळवून देईल म्हणजे देईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवून देईल. हा शब्द त्याला दिला. आपल्या बायकोला सांगितलं आणि आपल्या भाच्याची लेकरं आलेली आहेत. सर्वांना आनंदाने चहा पाणी स्वयंपाक पाणी केला, खाऊ घातलं. सगळ्यांना आनंद वाटला आणि ब्राह्मण सभेसमोर जाण्यासाठी कृष्णपंत महाराज आले. ब्राह्मणाच्या घरी गोपदेवाची उल्लेख केला जातो. त्या सभेचे प्रमुख होते ते. त्यांना जर विनंती केली की माझ्या भाच्यांच्या लेकरांना मुंजीचा अधिकार द्या. असं घटना घडलेली आहे. त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलेला आहे आणि त्यांना परवानगी द्या.
त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण उद्या सभा भरून टाकू, सभेमध्ये हा विषय मांडू. आणि ब्राह्मण लोकांना आमंत्रण केलं त्याप्रमाणे सभा भरली आणि त्या सभेमध्ये सगळी मंडळी तिथे येऊन नागनाथ घाटावर पैठणमध्ये नागनाथ घाटावर सभा सुरू झाली. लोकांनी ग्रंथ काढले, पण काही वाचतं कोणी काही वाचतं, कुणाला काही त्याच्यात आधार सापडेना. काय म्हणजे आधार कसा सापडेल सांगावं? एखादी घटना जर ह्याच्या अगोदर अशी घडलीच नसेल तर आधार कसा येईल? अशा वेळेस काय केलं पाहिजे? बुद्धीचं तात्पर्य वापरलं पाहिजे. असं संन्यास घेऊन कुणी संन्यासातून ग्रस्ताश्रमात आलाच नव्हता आणि अशी घटना जर घडली नसेल तर शास्त्रात उल्लेख असण्याचं काही कारण नव्हतं. हे सामान्य माणसाला, बुद्धिमान माणसाला कळायला पाहिजे ना, नाही कळायला पाहिजे. कारण टिंगटकावडी सुरू केली, ते पत्र वाचलं, असं पत्र असतं काल, तसं असतं काल. काही लोकांनी सल्ला दिला की आजामेळ, वाल्या, कुंकणी